तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अनिकेत चौगुले या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आत्ताच आहे ना जस्ट उठलो वगैरे डायरेक्ट फ्रेश झालो, गाडीवर बसलो आणि चाललो बैल चालवायला जायचं ना, तिथे जातो आहे. आणि मग नंतर फार्म हाऊसला पार्टीला जायचे म्हणून ब्लॉग चालू करते आज. चला तिथे जाताना तुम्हाला काय काय होतं ते जा. काय तर आता वाड्यावर चाललं. योग्य येऊन थांबला आहे, बाकी सगळं झोपले असतील. 5-6 जण असतात झोपायला. तर काही मगाशीच आलो आणि बैल झोपले बघा टायराला. योगी आणि मी दोघं जाऊ, कारण की सकाळी सगळी पोरं झोपलेली आहेत. जरा चल, लोकांना वाटतं बैल नुसतं पालतात, बैला मेहनत पण घ्यायला लागतं सकाळी. मी रोज 1-1.5 वाजता उठतो, तुम्हाला माहीतच आहे. पण आज 7 वाजता उठून बैल चालवायला यायला लागतं, कारण की मेहनत आहे. चला डबल दुसरा बैल पण आता फिरवायचं आहे थोडंसं. याला 2-3 राऊंड मारून झालं का चला का काय आता आयफोनला बांधलं आहे टायराला. ती एक या टाकलेली आहे, अजून एक टाकायला लागेल. साला गप रा गप, मी पुढं निघलो का लगेच पुढं निघते. ती आहे ना ती टाकायला लागेल. अजून एक 2-2 टाकायचे, नंतर एक कमी करायची. आयफोनला झुकले आता माझ्या मागाचे येईल, कारण की मग मारत नाही ना तो. किती काय मी थांबलो का लगेच थांबेल. माझा टायर आणि त्या 2 ह्या टाकल्यात. त्याला 2 टाका तर 3 टाका तरी तो काय त्याचीच राहते. घाबरा गप्पवलं तर लगेच थांबायचा प्रयत्न करतोय तो. आता याला अजून 2 राऊंड मारू. हा फर्स्ट राऊंड आहे, जवळजवळ 2 किलोमीटर होतं आहे. तितकं झालं का लगेच मग जाऊन आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. आणि मग तुम्हाला फार्म हाऊसला जाताना काय काय आणायचं ते बघ. काय रे नाही तो यसनीच आहे, तो आडत ना काही येईल. चालतं, ट्रेनिंग आहे दोन्ही बायकांना. आम्ही असे 2-3 दिवसाला झुकतो आणि पावंडी फेऱ्याला शर्तीनं होतो. चला तर काय जातात चालून वगैरे बैल झालं ना, घरी जातो आंघोळ वगैरे करतो. कुणाल पण थांबले, बोलतो सामान आणायला जाऊ काय बी पार्टीचा, कारण की कालच मच्छी वगैरे आणली रात्री जाऊन आम्ही त्यांच्या भाऊंच्या गाडीवरून. तर चला ते झोपले, ते 2 जण उठलं, अजून 2 जण झोपलेत तिथे. चला तर काय आत्ताच आहे ना जस्ट झोपलो होतो, उठलो आणि फ्रेश झालो पहिले, कारण की कुणालने वगैरे जाम फोन केलेत. मम्मीला सांगितलं कपडे भर, अजून मम्मीने पण नाही भरलं. कपडे भरतो, फार्म हाऊसला जाताना तुम्हाला भेटतो तिथं. पहिले बघतो काय काय आणलं ते, मग तुम्हाला भेटतो. चला तर मगाशीच आहे ना गाडी तर रोशन भावांच्या घरी ठेवली आणि आता गाडी घेऊन आम्ही त्याची गाडी घेऊन सामान आणायला झालं. शेटके सगळं नियोजन दिले, पण शेटने काय नियोजन फेल केलेलं आहे, कारण की सकाळी त्याने सामान नाही आणला. मी एक झोप पण काढली. तर जातो मस्त सामान घेतो, तुम्हाला भेटतो. गाडी माझा भाऊस आणि मी 25 बिजर दे, दोघाही 25 बिजर घेणार आणि रेकॉर्ड ब्रेक करणार. चप्पल काढके रिया वाईन शॉप. आता यो एक कंबा बघा 27,000 आणि एवढे घेतले कॅल्सी. बॉटल पण नाही निघत फक्त. राहू दे ठीक आहे. बॉटल नाही निघ मग काय फायदा नाही. मी काय म्हणते बॉटलला निघ घेऊन फायदा नाही, नको मग. हा मॅकडॉलचा दे बघ. तर आता आहे ना सलाडसाठी आम्ही टॅमॅटो आणि काकडी वगैरे गाजर वगैरे घेतो इथून आणि मग तुम्हाला भेटतो. चला काहीच सलाड घेतला 5 किलो. आमचं बोनशेटचा दादा आहे, कधी पण या सुकापूर पेट्रोल पंपाच्या तिथं जिऱ्याचं दुकान. ते इथनं घेतला खायला, प्लेट वगैरे घेतल्या. चलो आता डायरेक्ट फार्म हाऊस. मटन घ्यायचं ना रे, अरे त्याला सांग आणायला मिलेगा ना कम सस्ता में. ठीक आहे चलो ये कोलब्या मटन तर घालीतला. मटन घेतला मस्त इथं, 2 किलो मटन घेतलं. मेलेला माणूस बारा मैतावाले राहिली. भाऊ तुकडा बारीक बोटी. गाइस वैभव दादा पालकर भात पे केस काप के आ चुके हैं, इधर वार बीर हो चुके. वैभव माग काय अशी कावला बिवला झाल्या संपले रे. वार बीर कसं केलं लय भारी वाटतंय.
असं केस वरती कर ना. अरे मग मी काय म्हणते, केस वरती कर ना. लोकांना माहिती मी केस कुठं कापते. आम्ही चालले होता फार्म हाऊसला बॉल सगळं. फार्म हाऊसला चाललो आणि तुम्ही नक्कीच ब्लॉग मला लय मजा येणार आहे. तर काही आता मगाशी तिथनं मुंड्या वगैरे आणल्या आम्ही. हे सगळं कामचोर लोक तुम्हाला तर माहिती असेल कसे असतात. तर आता ही दाखवू का माझी आंबा गाईच पण आहे दादानी काहीतरी आणलेलं आहे खिशामध्ये. अरे गाईच पण आहे का चड्डी. तर आता जातो आम्ही मस्त आणि फार्म हाऊसला जाऊन तुम्हाला भेटतो. चला एसीचा बटन बंद कर रे. अरे बंद चालू कमी जास्त नाही. एपीएम चालू कर जरा. गाईस तो बैलगाडी मधला सायकल बैलाचे मालक. तुम्ही तर मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल नॉर्मल वैभव दादा. तो कसा आहे गाडी असे लोकल गाडीत बसत नाही. मर्सिडीज वगैरे त्याला गाडी कंट्रोल लागतात. बघा आमच्या इकडे कसला भारी आहे. नॅचरल झाड म्हणजे काय वैभव, नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण. तर आता फार्म हाऊसला जाणार वैभव दादा. डोंगरिया बैल बी आहे उद्या. जल्लोष जेपी मध्ये आलो. आता गाडी वगैरे पार्क केली. मेन आमचा भाई. चल भाई पुढे चल. भाई पुढे आम्ही मागे. मस्त इथे बस वगैरे. पपई पिका हुआ है क्या. मेरा ध्यान बहुत दूर तक जाता है. तर आता ये स्विमिंग पूल आहे. इथं उड्या मारतो. तर भाई गाड्याला विजवला काय दादा. वन किती एवढाच आहे का. सगळी. अरे गाड्याला कार माझ्या इथं सिम्पल पूल चिल गरम होतं काय लय. आणि आमचा अनिकेत बघा एकटाच पावतो. आता आमची पोरं आल्या. मजा कर काय. तर मित्रांनो आता आमची पोरं दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता वैभव दादा आणि विकी दादा आलेले आहेत. आणि इथं बघा प्रणय किती मेहनत करता बघा. आणि मित्रांनो बघू शकता आम्ही आता गाडीने आलो कपडे न्यायला. माहीत नाही. आता आम्ही कपडे घेतल्या ना. आता जातो जरा स्विमिंग पूलमध्ये जातो. बघा नंतर. तर आता स्विमिंग पूल मध्ये आंघोळ झाली आमची. सगळे पोरं आता इथे आहे ना टेबल वगैरे लावून घेतो. विकी सेट बिग पॅकर. बघा त्याची गॉगल बिगल लागा के पॅकर आहे आमचा चंदन भाई. सगळं दादा आणि सगळे संदीप दादा पाटील वाकडी गावाचे माजी सरपंच ज्याने आम्हाला आज फार्म हाऊस अरेंज करून दिला आहे. तसे आमचे कुणाल दादा सुद्धा. चलो गाईच बाजी तर खाते. तर काही जात आहे ना जस्ट तिथं पोरा खायला वाजतात. आणि तुम्हाला स्टॉक दाखवतो. हे ह्याचे नाही ना स्टॉक. काय रे प्रेम स्टॉक ह्याचे नाही ना. काय वरती थोडीशी दारू आहे. खाली पण थोडीशी दारू आहे. सगळ्या बिजार इथं माझ्या 5 बिजर आहेत. पाक्या पेव कावला पोरू आपण येऊ घरी ना. क्या भोसड़ी के मरना तेरे को डर नहीं लगता. हे लाव रे फ्रीज बिजर वगैरे पितो मस्त. चला ये. फुल एन्जॉय यार. काहीच मजा बघू शकता तुम्ही. तर काय आता मस्त मध्ये सगळं मजा घेतात बघा. आणि आमचं भाऊजी इथं भेजा आणि भेजा फ्राय करतात. वाकडीचा सरपंच संदीप दादा पाटील. बाय बाय टाटा गुड बाय गया.
तुम्हाला बघायचं भेटलं, तुम्ही बघितलं असेल. आता आमचा खूप नवीन खूप दाखवतो. काही खूप बघू शकता. मच्छी फ्राय करताय खूप आमचा. आपले योगेश पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडून दमदार आणि सोन्या बैलाचे कान विघ्नेश पाटील. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आहे ना ब्लॉग एंड करायला भेटलाच नाही. फार्म हाऊसला होतो ना तर मोबाईल झाला होता ऑफ आणि रात्री जरा लेट पण आलो, त्याच्यामुळे एंड पण नाही केला. आणि सकाळी विघ्नाचा कॉल आला, बोलतं एकविरेला जायचं आपल्याला. तर मी त्याला बोललो हां ठीक आहे, झोपाच्या आदत बोललो. पण माझ्या मुलं त्यांना 12 वाजल्यात, कारण की मी आता जस्ट उठलो वगैरे, फ्रेश झालो आणि लगेच आलो. कुणाल भाईला पण घेतली आम्ही पार्टी. सुट्टी है ना उसको आज. और इग्ने भाई हमारा यहाँ पे चैतू दादा गाड़ी चला निकले लिया है हमने आज. चलो गाड़ी आता आहे ना तर CNG भरवला थांबल्या गाडी. हे सनरूफ पण आहे तिला सोबत. आभार तर पुरे यायला. तर आता नाही तर उसाचा रस प्याल थांबल्या. कितीला इथे उसाचा रस येंगे. उसाचा रस आला आता इथं. देखो भाई संपवला पण ना पोलीस साला. चरस गांजा का धंदा करता येईल. तर काही जातात जस्ट आम्ही पोचलेलो आहोत आई माऊलीचे भेटीला. आता एंट्री केली आम्ही. चलो गाईच बघ जस्ट पोचलो इथे. तर आता आहे ना जस्ट आम्ही चढतोय. विघ्ने आधी कुणाल भाई ना मी दोघांना जातो आता वरती. मग तुम्हाला भेटतो काय होतं ते दाखवतो. आता जस्ट आलो इकडं. गर्दी नसेल कारण की ऊन पण आहे ना जाम, त्याच्यामुळं मस्त दर्शन वगैरे घेऊ मग तुम्हाला भेटतो. चला आता जस्ट पोचलो आहे आई माऊलीच्या मंदिरात. आता एंट्री करतो. इथनं पब्लिक नाही जास्त. एंट्री केली आता मंदिरामध्ये. तर आता जस्ट पाय वगैरे पडलो, दर्शन घेतलं कुणाल दादा. तर मस्त व्हिडिओ वगैरे करून दिली जाईल आणि फोटो पण काढून दिले. नाही सॉरी व्हिडिओज काढून दिली. कुणालला पण मला पण फोटो पण काढले मस्त. इथनं झालं का रे एक नाही. चला आता जातो मस्त. विघ्न बाहेर थांबला. इथनंच आहे दादा. आता इथूनच मस्त बाहेर वगैरे जाऊ. विघ्नेश बाहेर थांबला, त्याचे फोटो वगैरे काढू. चला काय जल्दी फोकस करिये. शरद जिंकली का विरू? जिंकली कशी? शरद जिंकलेली आता आमची. चला असं आता खालती जातो. सेट अभी किधर जाएगा खाना खाने को? चलो ना भाई होटल में जाते हैं अभी हॉटेल में. ए मराठी बोलत आम्ही मराठी माणसं. तर प्रसाद वगैरे घेतला आम्ही. मावा घेतला कारण की प्रसाद दरवेळी खातो म्हणून ना मावा घेतला. आता मस्त लागते म्हणून. चेतू कुणाल माझा आणि मना आम्हाला बनवले ते बादशाहरा चालले बघा. काय करायचं बाबा, करायला लागतं कामं. चला तर आता जस्ट दर्शन वगैरे घेऊन आलो. खाली गाडीत बसलो. शेट आमचा एशीन बसला होता, त्याला थोडं खावा झाली म्हणून. आणि आता मस्त जातो हॉटेलला. जायचं ना देतो हॉटेलला. आता लगेच इमिजिएटली दे का ना भाई. काढायचं ते
हॉटेलला जायचं ना हॉटेलला जाऊन मस्त जेवू चला काय माप्रो देखा आपने लापरवाही का नतीजा है माप्रो मध्ये आले आता मॅप्रो ना मॅप्रो मध्ये आले आता बेकार चला आता मस्त जाऊ तिथं काय काय बघू इथं काय पंखा आहे काय हो बघ काहीतरी आहे तो ठीक आहे चला जाऊ गाईच पंखा बघा उलटा फिरतोय मग इथे आहे ना मशीनचे बेऱ्या नसतं माहिती का आता दोन्ही साईडला पाणी तसा थंडगार व्हायसाठी पण तो कुठं उरतं खालती जायसाठी नाही शेती आले इथनं याच्यानं आता काय खायला घ्यायची वाटतं वहिनीला चॉकलेट वगैरे ते भाईला आमच्या संद्रोपांना निघायचे पण त्याची हाईट छोटी आहे छोटा पॅकेट बडा जमा काय आता बाहेर निघले गाईच मरना तेरे को डर नहीं लगता कमरन टांग आले नाही वाटत रे तर आता आहे ना जस्ट तिथून निघलो एक वेळेशी कुठं तर थांबलो डायरेक्ट आता म्हटलं पाया पडून मग जाऊ जेवायला कुठं तरी काय काय नाही लपेटा का काय मारायला आता आहे ना आतमध्ये एंट्री करतो आता आहे ना पाय वगैरे पडलो पुढे मंदिरात जातो पाय वगैरे पडतो तर आता आहे ना तिथून दर्शन वगैरे घेतलं आम्ही मंदिरातून आणि आता निघालो मस्त हॉटेलला जाऊ हे काय पाहिजे रे विरू विरू काय पाहिजे किलो ना खेळना बोल खेळना किलो ना नाही काय बोलतो तो काय पाहिजे खेळणी ना त्याच हे जा रे म्हणते आण त्याला खेळणं काय मातीची कारण की तो त्याला आता माती आणून देतो 1 किलो मी बनव सफरचंद सीताफळ असं सगळं बनवायला द्यायला सांगतो चला आता हॉटेलला जाऊ तिथंच भेटतो तुम्हाला घेत पण नाही रे तुला किलो ना घेत मार चापट मार चापट अभी इस होटल में रुके हैं चलो गाइस मस्त काहीतरी खाऊ चला सो आता काहीतरी मागवायला लागेल चांगला कारण की जाम भूक लागली चला स्पॉन्सर तर आता आहे ना आमची पहिली ऑर्डर आली अरे पापड मसाला मसाला पापड विरू तू मागवले का विरू बघ काय बोलतो दादा बोल इथे खाऊ मस्त दादा काय बोलतो चला तर आता आहे ना जेवलो बिवलो आणि आता केसर बादाम और सीएनजी डाल रहे हैं थोड़ा सा उसके बाद चलते चलो तर आता आहे ना सीएनजी वगैरे टाकली आणि निघालो आम्ही आता घरी म्हणजे आता सुकापूरला तर काही आता आहे ना जस्ट घरी वगैरे आलो आणि आपण झोपतो चला गुड नाईट बाय